ಜನರ ಹಕ್ಕುಗಳನ್ನು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳುವ ಹಕ್ಕಿನ ಬಗ್ಗೆ ಈ ಸುದ್ದಿ ಚಾನೆಲ್ಗೆ ಸುಸ್ವಾಗತ. ನಿಪ್ಪಾಣಿಯಲ್ಲಿ ರೈತರ ಮೋಟಾರ್ ಸಂಪರ್ಕ ಕಡಿತಕ್ಕೆ ವಿರೋಧವಾಗಿ ಧರಣಿ. ಜನವರಿ 25ರೊಳಗೆ ಸಂಪರ್ಕ ಪುನರ್ಸ್ಥಾಪನೆಗೆ ಭರವಸೆ. ನಿಪ್ಪಾಣಿ ಪ್ರತಿನಿಧಿ. ನಿಪ್ಪಾಣಿ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ರೈತರ ಕೃಷಿ ಪಂಪ್ಗಳ ವಿದ್ಯುತ್ ಮೋಟಾರ್ ಸಂಪರ್ಕಗಳನ್ನು ಕಡಿತಗೊಳಿಸಿರುವುದಕ್ಕೆ ವಿರೋಧವಾಗಿ ರೈತ ಸಂಘಟನೆಯ ವತಿಯಿಂದ ತೀವ್ರ ಪ್ರತಿಭಟನೆ ನಡೆಸಲಾಯಿತು. ರೈತರ ಸಂಪರ್ಕಗಳನ್ನು ತಕ್ಷಣವೇ ಪುನರ್ಸ್ಥಾಪಿಸಬೇಕು ಹಾಗೂ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಯಾರದ್ದೇ ಮೋಟಾರ್ ಸಂಪರ್ಕವನ್ನು ಕಡಿತಗೊಳಿಸಬಾರದು ಎಂದು ರಾಜು ಅಣ್ಣಾ ಪೊವಾರ್ ಅವರು ಆಗ್ರಹಿಸಿದರು. ಈ ಪ್ರತಿಭಟನೆಯ ಭಾಗವಾಗಿ ರಾಜು ಅಣ್ಣಾ ಪೊವಾರ್ ಅವರ ನಿವಾಸದಿಂದ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಕಚೇರಿವರೆಗೆ ಮೋಟಾರ್ ಸೈಕಲ್ ರ್ಯಾಲಿ ನಡೆಸಲಾಯಿತು. ನಂತರ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಹಾಗೂ ಹೆಸ್ಕಾಂ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಮನವಿ ಪತ್ರ ಸಲ್ಲಿಸಲಾಯಿತು. ತದನಂತರ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಕಚೇರಿಯ ಎದುರು ಸುಮಾರು 2 ಗಂಟೆಗಳ ಕಾಲ ಧರಣಿ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ನಡೆಸಲಾಯಿತು. ಈ ಧರಣಿಯ ಗಂಭೀರತೆಯನ್ನು ಗಮನಿಸಿ ತಹಶೀಲ್ದಾರ್, ಹೆಸ್ಕಾಂ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಹಾಗೂ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿ ಚರ್ಚೆ ನಡೆಸಿದರು. ಈ ಚರ್ಚೆಯ ನಂತರ ಜನವರಿ 25ರೊಳಗೆ ಕಡಿತಗೊಳಿಸಲಾದ ಎಲ್ಲಾ ಮೋಟಾರ್ ಸಂಪರ್ಕಗಳನ್ನು ಪುನರ್ಸ್ಥಾಪಿಸಲಾಗುವುದು ಹಾಗೂ ಮೇ ತಿಂಗಳವರೆಗೆ ಯಾವುದೇ ರೈತರಿಂದ ವಿದ್ಯುತ್ ಬಿಲ್ ವಸೂಲಿಸಲಾಗುವುದಿಲ್ಲ ಎಂಬ ನಿರ್ಧಾರ ಕೈಗೊಳ್ಳಲಾಗಿದೆ ಎಂದು ರಾಜು ಅಣ್ಣಾ ಪೊವಾರ್ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ರೈತರು ಯಾವುದೇ ವಿದ್ಯುತ್ ಬಿಲ್ ಪಾವತಿಸಬಾರದು ಎಂದು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಮನವಿ ಮಾಡಲಾಯಿತು. ಹಾಗೆಯೇ ಜನವರಿ 25ರೊಳಗೆ ಸ್ಪಷ್ಟ ನಿರ್ಧಾರ ಕೈಗೊಳ್ಳದಿದ್ದಲ್ಲಿ ತೀವ್ರ ಸ್ವರೂಪದ ಹೋರಾಟ ಕೈಗೊಳ್ಳಲಾಗುವುದು ಎಂದು ರೈತ ಸಂಘಟನೆಯ ವತಿಯಿಂದ ಎಚ್ಚರಿಕೆ ನೀಡಲಾಯಿತು. ಈ ಪ್ರತಿಭಟನೆಯಲ್ಲಿ ರೈತ ಸಂಘಟನೆಯ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು, ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಹಾಗೂ ಅನೇಕ ರೈತರು ದೊಡ್ಡ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದರು. सुद्दीवाहिनी प्रतिनिधी श्री बबन जमादार ಅವರೊಂದಿಗೆ. आणि रितसर असताना काही लोकांची कनेक्शन कट करण्यात आलेली आहेत आणि त्यासाठी आमची मागणी अशी आहे की ताबडतोब ते कनेक्शन जोडलं पाहिजे आणि ज्यांचं कुणाचं कनेक्शन चालू आहे ते मे महिन्यापर्यंत कुणाचंही कनेक्शन तोडायचं नाही आणि मे महिन्यापर्यंत आम्ही मुख्यमंत्री साहेब असतील, विद्युत मंत्री असतील किंवा संबंधित जिल्हाधिकारी साहेब यांच्याबरोबर आम्ही चर्चा करून ते पैसे कुठल्याही शेतकऱ्यांनी आता सध्या भरायचे नाही आणि जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत कनेक्शन कट करायचं नाही अशा पद्धतीचं आता आमचं ठरलेलं आहे. त्या मानानं 25 तारखेपर्यंत मॅडम व साहेबांनी आम्हाला टायमिंग दिलेला आहे. 25 तारखेपर्यंत त्यांनी चर्चा करतील वरच्या लेवलला मंत्री महोदयांच्याबरोबर किंवा त्यांच्या कोण वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यावर चर्चा करतील आणि ती चर्चा केल्यानंतर 5 दिवसात सगळ्यांची जी काही कनेक्शन कट केलेली आहे ती जोडतील आणि मे महिन्यापर्यंत त्यांना आम्ही टायमिंग दिलेलं आहे कुणाचंही कनेक्शन. कारण आता उन्हाळा चालू झाल्यामुळं पिकं वाढत आहेत, पाण्याची गरज आहे, प्यायची पाणी असेल, जनावरांना लागणारं पाणी असेल, त्यासाठी ते आता आम्ही मान्य केलेलं आहे आणि तात्पुरतं आम्ही आंदोलन मागे घेतलेलं आहे. तेव्हा निप्पाणी तालुक्यातील व चिपळूण तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की सर्वांनी जागरूक व्हायला पाहिजे आणि 25 तारखेनंतर जो काही निर्णय आहे तो निर्णय जर योग्य असेल तर त्या निर्णयाचं आम्ही टाळ्या वाजवून स्वागत करूया आणि जो निर्णय जर चुकीचा असेल तर सर्वांनी जागरूक होऊन यावर मोठ्या प्रमाणाचं आंदोलन उभं करायचं आहे. त्यासाठी प्रत्येक गावातून जागरूक होऊन या आंदोलनात सहभागी व्हायचं आहे. एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. नमस्कार. जय जवान, जय किसान. जय जवान, जय किसान. बेके बेको न्याया बेको, बेके बेको न्याया बेको. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची. या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.